हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी बटर गार्लिक ब्रेड. तर इकडे आपल्याला लसूण लागणार आहे. 7 ते 8 गड्डे घेतलेले आहेत. ऑरिगॅनो पावडर लागणार आहे. चिली फ्लेक्स, पेरी पेरी आणि अमूल बटर लागणार आहे. पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. इकडे आपल्याला एक चीजचं स्लाइस लागणार आहे. ब्रेड लागणार आहेत. साधे ब्रेड घ्यायचे आहेत. मिल्क ब्रेड घ्यायचे नाहीत, त्याच्याने गोड लागू शकतं. तर इकडे छोट्या पातेल्यामध्ये आता आपण एक लसूण तळून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. अशा पद्धतीने आता तेल गरम झाल्यानंतर आपण लसूण घालून घेऊया. लसूण छान असं मस्तपैकी असं खरपूस कलरचं होईपर्यंत तळून घेऊया. बघू शकता आता लसूण आपला असा ब्राउनिश कलरचा होत आलेला आहे. लसूण ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपण ठेवायचं आणि नंतर एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला लसूण घालायचं आहे त्याच्यामध्ये. आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इकडे चिली फ्लेक्स घेतलेला आहे 1 चमचा, ऑरिगॅनो घेतलेला आहे 1 चमचा आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आता हे आपण पुन्हा एकदा बारीक करून घेऊया. बारीक केल्यानंतर आता मस्तपैकी आपल्याला ह्याच्यामध्ये बटर ॲड करायचं आहे. बटर ॲड केल्याने ह्याचा वेगळाच असा फ्लेवर तयार होतो आणि लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून द्या. कारण आता सध्या तरी खूप ट्रेंडिंगला आहे. त्यामुळे मी सुद्धा विचार केला की आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरामध्ये एकदा नक्की ट्राय करून बघूया. आता इकडे मी ब्रेड घेतलेला आहे. त्या ब्रेडला आपण हे सगळं संपूर्ण मिश्रण लावायचं आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण लावून घेऊया ब्रेडला. मस्तपैकी आता आपलं तयार झालेलं आहे मिश्रण लावून. आता आपण ह्याच्यामध्ये मोझरेला चीज घालायचं आहे. आपल्याला मोझरेला चीजसुद्धा लागणार आहे. तर हे आपण पूर्ण असं ब्रेडवरती पसरवून घेऊया. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही पूर्ण असं भरू शकता त्याच्यावरती ब्रेडवरती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण एक ब्रेड घ्यायचा आहे. आणि त्या ब्रेडला सुद्धा आता आपण ते लसूणचं मिश्रण लावून घेऊया. तर आता आपण हे ह्या ब्रेडवरती ठेवून घेऊया. बघू शकताय. आणि आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे 5 मिनटं. तर आपल्याला आता इथे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये दूध घ्यायचं आहे 1 वाटी आणि चीजचं एक स्लाइस घेतलेला आहे. आता आपल्याला याचं थोडंसं पातळ मिश्रण करायचं आहे. दुधामध्ये चीज ॲड केल्याने खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि खूप असा वेगळाच मस्त फ्लेवर येतो. त्याचा वास पण खूप छान येत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ते. आता आपण ब्रेड एका पॅनमध्ये फ्राय करून घेऊया. खाली बटर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आता आपण ब्रेड फ्राय करून घ्यायचा आहे 5 मिनटं. गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही, नाहीतर ब्रेड आपला करपू शकतो खालून. किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण तुम्ही करून घेऊ शकता. आणि आता आपण ते चीजचं मिश्रण केलेलं आहे ते ब्रेडवरती घालून घेऊया आणि कोथिंबीरीने सर्व करूया. तर अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे बटर गार्लिक ब्रेड. लहान मुलांना ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून द्या. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा.
थँक्यू बाय. आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आपली रेसिपी.